नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत सातारा लोकसभा मतदारसंघाविषयी। एकीकडे 2 खासदार तर दुसरीकडे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी। नक्की साताऱ्याची जागा मिळणार कोणाला हे थोडे पाहण्यासारखे राहील। सगळेजण आपले दावे साताऱ्यावरती सांगत असले तरीही आज अखेर कोणत्याही पक्षाने साताऱ्यासाठी मात्र कोणतीही घोषणा केलेली नाही। तर बघूया कोण आहेत इच्छुक व कोणाचे पारडे आहेत जड। साताऱ्यात भरपूर दिग्गज रिंगणात आहेत। त्यांपैकी सर्वात प्रथम येतात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले। नंबर 2 आहेत श्रीनिवास पाटील। नंबर 3 सारंग श्रीनिवास पाटील। नंबर 4 नितीन काका पाटील। नंबर 5 सत्यजित सिंग पाटणकर। नंबर 6 सुनील माने। साताऱ्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत हे बघणे पण तेवढेच महत्त्वाचे आहे। सातारा जिल्ह्यात काँग्रेसचा 1, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा 1, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 1, शिवसेना शिंदे गटाचे 2 आणि भाजपचे 1 असे आमदार आहेत। महायुतीत वाढलेली इच्छुकांची संख्या व महाआघाडीतील फूट यांच्यात कोण बाजी मारणार हे लवकरच कळेल। सातारा हा आधी काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ही ताकद अर्थातच दुबकली गेली। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून सातारच्या जनतेने शरद पवारांना गेली अनेक वर्षे साथ दिली व याच जिल्ह्यातील पावसातील सभेने राज्याचे राजकारण 2019ला बदलून सोडले। याच कारणाने साताऱ्यात शरद पवारांना पराभूत करून शह देण्याचे प्रयत्न भाजप नक्की करेल। त्यासाठी भाजपने जिल्ह्यात पायाबंदी देखील सुरू केली। भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले हे प्रथमदर्शी उमेदवार असतील असंच दिसून येतं, पण अजून भाजपने कोणताही निर्णय घेतला नाही। सर्व निर्णय युतीतून होतील असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। अजित पवारांकडे देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नितीन पाटील हा उत्तम पर्याय दिसून येत आहे व त्यांच्या नावाची चर्चाही होत आहे। शरद पवार गटात मात्र विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील, श्री सुनील माने व सत्यजित सिंग पाटणकर या 3 नावाची चर्चा होत आहे। दोन्ही राष्ट्रवादी गटांशिवाय शिंदे गट तर कधी काँग्रेस सातारा मतदारसंघाची मागणी करताना दिसून येतात, पण शरद पवार गट, भाजप व अजित पवार गट यांच्याशिवाय कोणाची डाळी ते कळेल असं वाटत नाही। शेवटी हे राजकारण कधी काय होईल हे सांगणं थोडं कठीणच। पाहूया 2019च्या निवडणुकीतील आकडे। जवळपास 1.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून येऊन खासदार उदयनराजेंनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला होता। पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या एकत्रितपणामुळे श्रीनिवास पाटील हे निवडून आले। सर्वसाधारण निवडणुकीत 11,17,757 मतदान झाले होते। तोच आकडा पोटनिवडणुकीला 7% वाढला व 12,49,151 इतके मतदान झाले। जवळपास 1,31,394 इतके मतदान जास्त झाले। त्याचाच फटका अर्थातच उदयनराजेंना बसला। 87,717 एवढ्या मताधिक्याने खासदार श्रीनिवास पाटील हे निवडून आले। त्यातील सर्वाधिक 50,000 मताधिक्य हे कराड तालुक्यातून होते। या सर्व गोष्टी बघता साताऱ्यात कोणता पक्ष बाजी मारतो हे त्यांच्या उमेदवारांच्या जुळणीवर निश्चित होईल असे प्रथमदर्शी दिसून येते। तरीही जसे मी आधी सांगितले, राजकारणात कधीही काहीही होऊ शकते। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आम्ही अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पुन्हा घेऊ। धन्यवाद।